टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत। आज गुहागर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये एक निसटता पराभव महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना स्वीकारावा लागलाय। आपण आता राजेश बेंडल आपल्यासोबत, आपण त्यांनाच विचारूया। साहेब, निवडणूक आता मतमोजणी पूर्ण झाली आणि एक निसटता पराभव ला तुम्हाला सामोरं जावं लागतंय, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, तुम्ही जसं म्हणाला हा निसटता पराभव आहे, थोड्या मताने माझा पराभव झालेला आहे। त्यामुळे मला ज्यांनी उमेदवारी दिली ते शिवसेनेचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असो, ते पालकमंत्री उदयजी सामंत असून दे, देवेंद्र फडणवीस असतील, दादा असतील, युतीच्या मार्फामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, घटक पक्ष जे आहे बहिराज सेना, सर्व घटक पक्ष हे सर्वजण कार्यकर्ते एक दिलाने एक मताने एकाच्या हातात हात घालून काम करत होते आणि चांगल्या प्रकारचं काम सर्व कार्यकर्त्यांनी केलं। आणि हा निसटता पराभव असल्यामुळे लोकांनी सुद्धा आमच्यावरती मोठा विश्वास दाखवला हे सिद्ध होते आणि त्या विश्वासाच्या जीवावरती भविष्य काळामध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं, कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन संघटना अधिक बळकट करणं, पक्षीय संघटना अधिक बळकट करणं हे आमची भविष्याचं आता वाटचाल राहणार आहे। कोणत्या विभागामध्ये, म्हणजे चिपळूण, गुहागर, खेड या विभागामध्ये आपल्याला मतदारके कमी पडले आणि कोणत्या विभागामध्ये आपल्याला मतदारके वाढले गेले, गुहागर तालुका, चिपळूण की खेडमध्ये? आता याचा पूर्ण अभ्यास मला आहे, परंतु मी असं समजतो की कोणत्या भागामध्ये कमी पडलं आणि कोणत्या भागात जास्त पडलं याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सगळ्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आता लोकांचा जो विश्वास लोकांना दाखवला आहे त्याच्या विश्वासाच्या प्रतिवर भविष्यकाळामध्ये कार्यकर्ता सक्षमीकरण करणं, पक्षीय संघटना बळकट करणं आणि लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत, जनतेच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी आमची वाटचाल राहणार आहे। महायुती सत्तेच्या ठिकाणी चाललेली आहे, त्याबद्दल? हां, गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असेल, युतीच्या मार्फत केलेलं जे कामकाज आहे हे लोकांना भावलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये जनतेने विश्वास दाखवून आता बहुमताकडे युतीची वाटचाल सुरू आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून आम्ही या वाटचालीमध्ये पक्षीय संघटना बळकट करून त्या वाटचाली आता आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायतच्या निवडणुका येणार आहेत, त्याचं नियोजन तुम्ही महायुती म्हणून करणार की कसं काय करणार? हा, महायुतीमुळे आमची एकत्रितपणे वाटचाल असणारच आहे। आता जे संकेत मिळालेले आहेत त्या दृष्टिकोनातून निसटता पराभव आहे आणि त्याच्यामुळे भविष्यकाळामध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा त्या पदावरती कसा न्याय मिळेल, संधी मिळेल आणि आमची पक्षीय संघटना आणि जनतेच्या प्रती असलेल्या आमच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी स्थानिक जे सर्व संस्थांमध्ये तितक्याच ताकदीने आम्ही सामोरं जाऊ आणि मला विश्वास आहे की भविष्यकाळामध्ये आताच्या रिझल्टनुसार आम्हाला चांगल्या प्रकारचं बहुमत मिळेल आणि जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्णपणे पुढे वाटचाल ठेवली। आपल्याला शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। हे होते राजेश बेंडल। टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।